ये पेड़ देखो कैसा यूनिक टूट गया है। Hey guys, welcome back to our channel। तो guys कैसे आप सब, आई होप आप सब बढ़िया रहेंगे और होने भी चाहिए। तो guys अभी फिलहाल मैं नहा धो के एकदम फ्रेश हो चुका हूँ और ये देखो कपड़े ऐसे पहने हुए मैंने पूरा। आज सैटरडे है और अभी हो रही है बारिश। तो देखो सुबह से धूप पड़ रही थी, धूप गिर रही थी और अभी गिर रही है बारिश। तो अभी देखेंगे बारिश जब रुकेंगी। और अब बारिश अभी इधर तक आ रही पूरी। बारिश जब रुकेगी तभी जाके नीचे और आपको दिखाता हूँ सब कुछ। चलो अभी फिलहाल तो खाना वगैरह खा लेते हैं मस्त से एकदम, फिर जूस भी पीते फिर जाते हैं नीचे। तो गाइस अभी खाना वगैरह खाते हो चुका है एकदम मस्त से और अभी पीते हैं मस्त से जूस। गिर गया। तो को पोचता नाही तर मम्मी मारेगी। ते गाइस तर मग माझ्यासोबत आलाय हर्षल आणि आम्ही दोघं आलो इथंच असं राऊंड मारत मारत वाशीला आलो। आता जुगावत आहे पण आम्ही चाललो वाशीला। एक मिनिट काहीतरी असंच म्हणजे राऊंड वगैरे मारू नंतरला मग जाऊ घरी। यांच्या इथं वरती याचा टेरेस सगळं धुवायचे मग तिथून कोपर कॅमेराला जाऊ मशीन घेऊ मग तिथून रिटर्न घरी जाऊ। दाखवतो तुम्हाला आजचे काय होईल ते। किती हालो हालो चाललंय रे बाबा गाडीवाला। चालवता नाही चालवता बंद पडली नाही गेअर सिस्टीम नाही ते बघे बघ हाकते हाकते गाडी चालवताना हाकते। मी चालवतो इथं काय दहंडीची प्रॅक्टिस गोट्या खेळतात पोरं। गोट्या खेळ जुगावचे पोरं मोठी मोठी पोरं कुठे खेळतात हे जुगावचे पोरं हे असेच आहेत सगळे। काय काय ना ते पण जरा अँटिक आहेत। जय श्रीराम थांब मंदिरात जाऊचं चमकते गाईज। आम्ही आता आलो मंदिरात आंघोळ केली आहे ना खाल्लं नाही सोड आंघोळ केली आहे ना। जाऊ आता मंदिरात दाखवू चला। जय श्रीराम। लाईन सिस्टीम इथं लाईन सिस्टीमच आहे पहिला नव्हती आपल्या इथं डायरेक्ट बाहेरून लाईन करतात। नाही तर आपल्या गावातल्या मंदिरात अशी लाईन सिस्टीम नाही डायरेक्ट दर्शन होती होती होती। अरे होती रे बाबा ब्लॉग बघ पहिले पहिले पण होता। गाईज आता आम्ही आलो इथं पार्क मध्ये कारण की ते सागर विहारचं हे बंद आहे गेट 5 वाजता खुलतं ते आणि इकडचा गेट पण असतो तो पण 5 वाजता खुलतो। आम्ही इथं असं जिम करतोय बघ करण औजलावाली फिलिंग तर वरती चढतो ना याच्यात बोलतात ते आपण कॉन्सर्ट मध्ये लटकत। तर रे काय करतोय गाडी चालवतो गाडी कचरा गाडीवरच कामाला राहणार आहे पुढे जाऊन। बोट बोट बोटीचा हँडल टायटॅनिकचा टायटॅनिक नाही ती कुठली बोट बुडलेली काय नाव तिचं आठवत नाही जाऊ दे। खून में तेरे मिट्टी मिट्टी में तेरा खून चक्कर सारखं होतं चक्कर सारखं होते गोल 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 पुरी दुनिया गोल गोल वाटते आता मला फिरतोय असं वाटतंय रे। जाऊ दे आपण भूत टोप लागायची बारी जोरात केलं ठाक ठूप आपटेल मेन हे काय ते घोडा समोरून व्हिडिओ काढ ना व्हिडिओ काढ एक मिनिट एक्सरसाइज मेक्स मॅन परफेक्ट पण ही कुठची एक्सरसाइज नवीन वाली गार्डन बघा किती पुराना पेड़ है इधर कितना पुराना मोठा एकदम गार्डन जाम जुना गार्डन। अरे इथे जाम वेळेला आलोय पण कधी इथे गार्डन मध्ये फिरलो नाही लहान पोरांची कामं केले नाही कधी। अरे काय बोलतो पब्लिक नाही इथं आता सध्या तरी चल जाऊन आपण आता चाललोय कांड करायला। तो 5 तो आला का वॉचमॅन आला बोलत सिटी वर
5 वाजता खुलतो का किती वाजता खुलतो तो? तिथं टाइम लिहिलेलं असतं ना गेटवर, काम माहित नाही, बघू चला. आम्हाला वाटलं की तो गेट बंद आहे आणि वॉचमॅन तो मागून सिट्या वाजत होत्या, पण यो पहिल्यापासूनच खोललेला आहे. पहिले त्यांनी योच गेट खोलला, तो बोलला यो गेट खोललेला आहे. आणि आता आम्ही चाललोय तिथं आतमध्ये खूप दिवसानंतर, कारण की लास्ट आम्ही कधी आलतो आम्हालाच नाही माहिती तिकडं. नाही तर पहिले जरा जरा दररोज येत होतो काय ते मस्जिद आपण. आता आलोय तुम्हाला दाखवतो सनसेटचा व्ह्यू. आपली ट्रॉली आली एरियात आली, एरियात नाही आली, मग कारखान्यावर, मग सिक्रेट लोकेशनवर. सिक्रेट लोकेशन, सिकलेट. अरे ती मी बघितली, ट्रॉली नेताना पण बघितली आणि झाले ते पण समजलंय मला. फक्त एवढं काय माहितीये का, आज पेंटिंग झाली. हा ते माहितीये मला, फक्त एवढंच काय माहितीये का, ते मला एक जण बोलत होता की एरियात आणून मग ती ढकलत तिकडं न्यायचं कोपरखान्याला, कारखान्यावर. पण नंतर मग मी बोललो असं नको, डायरेक्ट टेम्पूच तिकडे हे ना, म्हणजे आपण ढकलायची काही गरज आहे, कोण जाईल तो कोपरखान्यावर ढकलत. आगमनाच्या दिवशी सही आहे, बाप्पाला घेऊन येऊ शकतो. पण काल आम्ही कारखान्यात गेलतो ना, मूर्ती म्हणजे हाय झाली ती ऑलमोस्ट, फक्त पेंटिंग वगैरे राहिलंय आणि थोडं काम वगैरे राहिलंय. आता ती शो नाही करू शकत मी, ब्लॉग मध्ये पण नाही टाकली, शो नाही करू शकत ना. ज्या दिवशी आगमन असेल त्या आगमनच्या ब्लॉग मध्ये बघा. हा ट्रॉली पण जुनी होती ती, आम्ही हे केली म्हणजे विकून टाकली आणि नवीन बनवली आता मंडळाने. दाखवतो तुम्हाला नंतर ट्रॉली जेव्हा एरियात येईल, नाही तर मग डायरेक्ट आगमनाच्या दिवशी. आमचं सुमसाम झालाय, सुमसाम रस्ता. गाइस चेक द व्यू. वाईट आलंय वरतून त्याचं तोंड. इकडे इकडे एक थांबेल फोटो त्या साईडला आहे ना. ये पेड़ देखो कैसा यूनिक टूट गया है. यूनिक झाड़, पुराने जमाने का. चले आयकॉनिक. आयकॉनिक का दारू पिता ये. काय संबंध, कुठची बी टेस्ट करा, काहीच भेटणार नाही तुम्हाला. दारू पिना इज बुरी बात. राहू दे, दारू पिना इज बुरी बात. इथं झाडं लय तुटलं ते, जास्तच झालेत ओव्हर. तो तर बघ कसला मोठा तुटलाय. इथं बघ जड से उखड गया. बघितलंय ब्लॉग साठी कोणला बी नशेडी बनवून टाकते. तुम्ही हाय ते मी दाखवतो आता, आहे ते रिअल रिअल. हवेचा जास्त आवाज येत असेल. हे बघा ब्लॉगर फुल सेटअप के साथ. काही सबस्क्रायबर असतील रे जास्त, म्हणून त्यांनी हे सगळे टूल्स वगैरे येत असतील. चलो व्यू चेक करो व्यू. हवा जाम आहे. हा आणि इथं शूट चाललाय नारळी पौर्णिमेचा. दिसत नसतील, ऊन तिकडून येणार आहे म्हणून त्या साईडून जरा दिसत नाही. इथं फ्लेमिंगो बघ, तिथं हे बघ फ्लेमिंगो बघ. भांडण कोलाय. अरे यो सौरभ जोशीचा कुत्रा कुठला आहे तो, ऑरी. तो सेम आहे, दोन्ही तेच आहेत. कसा भुकतोय रे, शी 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 शी. भांडणाचा बघ. फ्लेमिंगो कपडा नारला बिरला. फ्लेमिंगो गाईस, फ्लेमिंगो. ही पहिल्यांदा आलो, एवढी जमीन सुक्की दिसते हा का. आणि हे बघ अशी कलर उडालेले दिसते, एकदम खतरनाक. गाईस आता आम्ही तिथून निघालोय घरी जायला. घरी जाता बघू कसं तिकडे म्हणजे राऊंड मारत ना आम्ही घरी जाऊ. याच्या चायनीजवर जाऊ पहिले तर, मग तिथून मशीन घेऊ आणि मग तसंच घरी जाऊ. मला दाखवतो चला. आणि आम्ही आता दोघं चालतो म्हणून कंटाळा आला, जास्त काय फिरलो नाही आम्ही. इथल्या इथं चालत फिरलो, निघालो घरी जायला.
गाईज आम्ही आता तिथून आलो आणि मशीन पोचवली घरी. मशीन घेऊन गेलो, ती घरी ठेवली आणि यो इथं आला तर चायनीजवर व्हेज चायनीजला याला पार्सल घ्यायचं म्हणून आम्ही आलो इथं परत. आता मग ते घेऊ आणि मग जाऊ. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच येतोय वरती. खाऊन झालं तर तिखट लागलं आणि आता चाललोय घरी आता मी तुम्हाला टेरेसवर दाखवतो. टेरेसवर आलो आणि इथं झाली खूप सारी घाण. फिश बघा, ब्ल्यू पाणी झालं, ब्ल्यू इथेनॉल टाकलं वाटतं. इथं पण बघा ते दोन ब्रीडिंग करायला ठेवलं. ती त्याचा हेड बघा कसं वाढलंय. खूप दिवसानंतर आलो ना मी, मला काय जास्त माहित नाही. आता दारी दाखवतोय तुम्हाला. इथं खाली घाण झाले. तू कसा उड्या मारतो हा? पहिले तडपडत आहेत. खालच्या खाली आहेत सगळे. जेवढे होते सगळे भरलेले ते मेले. इथून पण होता तो पण मेला, इकडचा पण मेला, इकडचा पण मेला, इकडचा पण मेला, इकडचा पण मेला. तो गाइस तुम्हारा भाई अभी खा रहे मैग्नम. मेरे को एकदम मस्त धूल निकल रहा है. एक खा भी लिया चॉकलेट वाला, तो एक दूसरा भी खा रहा हूँ. एकदम मस्त खाते हैं और फिर जाते घर पे. अभी मैं मेरे दोस्त के घर पे. गाइस तुम्हारा भाई अभी जस्ट घर पे आया था और खाना वगैरह खा के हो चुका है एकदम मस्त से. अभी जाएंगे नीचे और नीचे जाके देखते हैं क्या हो रहा है क्या नहीं. आज सैटरडे है, मतलब सैटरडे नाइट है, तो देखते क्या हो रहा है क्या नहीं. किधर जाएंगे तो दिखाते, नहीं जाएंगे तो भी दिखाते घर पे आके. फिर चलो जोर वाटली गए. ले गए ऐसे तो हमारा भाई अभी आ गए घर पे. और घर पे आते ही मतलब कुछ तो खाने का मन किया, इसलिए मैंने ले लिए इतने सारे केले खाता हूँ. और फिर थोड़ी देर बाद एडिटिंग करके सो जाऊंगा. फिर आपको ब्लॉग पसंद आया होगा तो लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. मिलते हैं जल्दी नेक्स्ट ब्लॉग में. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय गाइस. सब्सक्राइब करो यार, सब्सक्राइब करो. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.